एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोंधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरता सादर केलेला अभंग विठोबाचा प्राणसखा असणाऱ्या माऊलीचा आवडतं व्यक्तिमत्व, वैराग्याचे महामेरू, अभिजात प्रतिभावंत संत कवी, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर, वैराग्याचे शिखर, नवे नवे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबरायांचा हा 3 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये भगवान परमात्म्याने चरित्र कधी केलं, भगवान परमात्म्याने चरित्र कसं केलं आणि भगवान परमात्म्याने चरित्र का केलं, या 3 प्रश्नाची उत्तर जगद्गुरु तुकोबारे आपल्याला देतात. अभंगाला स्पर्श करण्याच्या अगोदर कोणत्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, परंतु ते सांगण्याकरता अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याने चरित्र कधी केलं, कसं केलं त्याचा विचार करतायत. परंतु अभंगाला स्पर्श करण्याच्या अगोदर कोणत्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत ते सांगण्याकरताच मी या ठिकाणी आलो. पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आपण मानवी जीवन जगत आहात. मग ते मानवी जीवन जगत असताना आपल्या घरातील, परिसरातील सण, विधी, परंपरा, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची नैतिकता, त्या नैतिकतेचं औचित्य साधून या ठिकाणी गणपती बाप्पाच्या आगमनाने या ठिकाणी आपण उत्सव ठेवलेला आहे. आपण गणपती बाप्पाची आराधना या ठिकाणी करत आहोत, गणपती बाप्पाची पूजा आपण या ठिकाणी करत आहोत. आपण गणपती बाप्पाची आराधना, गणपती बाप्पाची पूजा करतोय. 10 दिवस झाले. कशा करता करतो? कारण सांगतो तुम्हाला, ऐका. तुम्ही डीजे लावसाल मायबाप, डीजे लावल्याच्या नंतर डीजे सोबत काय लागतं हे तुम्हाला माहित आहे. कीर्तनात सांगण्याचा तो प्रश्न या ठिकाणी विषय नाहीये. परंतु या ठिकाणी तुम्ही पैसे खर्च करता, तुमचे पैसे या ठिकाणी व्यर्थ जाणार नाहीत बरं का. तुम्ही गणपती बाप्पाकडे 2 पावलं टाका मायबाप, गणपती बाप्पा तुमच्याकडे 1000 पावलं टाकतील. असं आहे. तुम्ही भगवान परमात्म्यासोबत जसे वागसाल ना, तसंच भगवान परमात्मा आपल्या सोबत वागतो. कारण ब्रीद वाक्य आहे भगवंताचं, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तते भजाम्याम. होय भक्ती केला तैसा. जशी तुम्ही भक्ती करसाल ना, तसा तो भगवान परमात्मा आपल्याला देणार आहे बरं का. म्हणून आपण जर भगवान परमात्म्याला 2 हाताने दिले ना, भगवान परमात्मा आपल्याला 10 हाताने देतो. म्हणून अगदी छान प्रकारचं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण गणपती बाप्पाची आराधना करत आहोत, पूजा करत आहोत. आणि हे गणपती बाप्पा सामान्य देवत नाही महाराज. बुद्धीचं देवत म्हणजे गणपती बाप्पा आहे. प्रेमाचं द्योतक म्हणजे गणपती बाप्पा आहे. तुम्ही जे मागसाल ना, ते आपल्याला गणपती बाप्पा देणार आहे. म्हणून तर म्हणतात ना, सूर निरागज हो, सूर निरागज हो, मोरया 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 मोरया, मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू सुख करता, गजवदना तू सुख करता, गजवदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. म्हणून आपल्याला जे प्राप्त करायचं ते गणपती बाप्पा आपल्याला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने भगवान परमात्म्याने चरित्र कधी केलं, कसं केलं, का केलं याचा विचार सांगितलेला आहे. खरं तर आजच्या दिवशी सगळेच लोक त्या ठिकाणी खुश असतात. आज सत्वगुणी माणसं प्रसन्न असतात, आज रजोगुणी माणसं प्रसन्न असतात आणि आज तमोगुणी माणसं प्रसन्न असतात. म्हटले कस काय हो? म्हटले आज सत्वगुणी माणसं प्रसन्न आहेत, आनंदी आहेत. का? कारण नवविध भक्तीचं श्रवण करायला आम्हाला भेटणार आहे. आज तमोगुणी माणसंही प्रसन्न आहेत. का? कारण भगवान परमात्म्याच्या लीलेचा आपल्याला त्या ठिकाणी गुणगान ऐकायला भेटणार आहे.
आणि शेवटचं म्हणजे तमोगुणी माणसं आज प्रसन्न आहेत, आनंदी आहेत. का? कारण गेल्या 7 दिवस झालेली कटकट, 10 दिवस झालेली कटकट ही आता उद्या काय संपणार आहे आणि आपण मोकळे होणार आहेत. म्हणजे सगळेच लोक आज प्रसन्न आहेत. आजच्या दिवशी नारद भक्ती सूत्राचा विचार करत असताना नारदजीने सांगितलं की आजच्या दिवशी काय ऐकावं आणि कीर्तनकारांनी काय सांगावं ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. आज नारद भक्तीचा विचार करत असताना नारदजीने सांगितलं आजच्या दिवशी स्त्री धनम चरित्रम न श्रवणीयम. एखाद्या स्त्रीचं चरित्र मी तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही त्या ठिकाणी ऐकू नये. एखाद्या धनवानाचं चरित्र मी तुम्हालाही सांगू नये आणि तुम्ही त्या ठिकाणी ऐकू नये. आणि एखाद्या नास्तिकाचं चरित्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू नये. अहो ज्या माणसाला जगद्गुरु तुकोबारायचं सदैव वैकुंठ गमन मान्य नाही, ज्याला देव मान्य नाही, अशा नास्तिकाचं चरित्र या ठिकाणी ऐकू नये महाराज. स्त्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीयम. नास्तिकाचा जर आपण विचार करायला गेलो मायबाप, आज 75% बौद्ध समाजांना त्यांच्या बौद्धाचं अस्तित्व मान्य आहे. आज 75% ख्रिश्चन लोकांना त्यांच्या येशूचं अस्तित्व मान्य आहे. आज 75% मुस्लिम लोकांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. परंतु आज ऐका 80% हिंदू लोकांना देवच मान्य नाही. आपली शोकांतिक आहे. आजचा जर आपण विचार करायला गेलो मायबाप, या कीर्तनातले कितीतरी लोक मी असं सांगतो की ते म्हणणारे आहेत की देव नाही म्हणून. मला एखादा मुसलमान तुम्ही आणून दाखवा महाराज की तो अल्ला नाही म्हणून म्हणणारा, मी या ठिकाणी कीर्तन सोडतो आज. कारण नास्तिकता त्या ठिकाणी खूप वाढायला लागली. अगोदर घरामध्ये एकच, त्या ठिकाणी पहिला तर अगोदर एकच रावण होता, परंतु आता घराघरामध्ये रावण झालेला आहे. म्हणून तर म्हणतात ना, कलियुग बेटा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ, अब हर घर में रावण बेटा, इतने राम कहाँ से लाऊ, इतने राम कहाँ से लाऊ. म्हणून ज्याला आमचा देव मान्य नाही, ज्याला आमचे संत मान्य नाही, ज्यांना आमचा गणपती बाप्पा मान्य नाही, त्या नास्तिकाचंही चरित्र मी या ठिकाणी सांगू नाही. विठ्ठल 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 म्हणून तुकोबाराय म्हणतात आज आम्हाला स्त्रीचं चरित्र ऐकायचं नाही, धनाचं चरित्र ऐकायचं नाही, नास्तिकाचं चरित्र ऐकायचं नाही. म्हणून तुकोबाराय तुम्हाला काय ऐकायचं, तर तुकोबाराय म्हणतात पंडित वाचक जरी झाला पुरता, 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 तरी कृष्ण कथा ऐके भावे, तरी कृष्ण कथा ऐके भावे, तरी कृष्ण कथा ऐके भावे, तरी कृष्ण कथा ऐके भावे. पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित वाचक जरी झाला पुरता. हे तरी कृष्ण कथा ऐके भावे, 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 तरी कृष्ण कथा ऐके भावे. पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित वाचक जरी झाला पुरता,
पंडित पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावे. नारदजीचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, किती मोठा महाराज झाला, किती विद्वान झाला, परंतु त्याने कृष्ण कथा त्या ठिकाणी ऐकावी. पंडित कोणाला म्हणायचं? आपण कोणालाही पंडित म्हणतो मायबाप, कोणालाही पंडित म्हणतो. काय झालं, एकाने 12 वर्ष काशीला राहिला आणि 12 वर्ष काशीला राहिल्याच्या नंतर गावाकडे आला. गावाकडे आल्याच्या नंतर मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आराम केला आणि आराम झाल्याच्या नंतर 4 ते सायंकाळच्या वेळेला 5 वाजता त्याला 9-10 जण भेटले बा आणि म्हटले, का हो पंडित दिसता? म्हटले, हो पंडित आहे. बर 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 बर, कुठं शिकलेत? म्हटले, अहो काशीला. बर बर बर, पंडित आहात? बर बर, करता का आमच्या गावातल्या पंडितासोबत वाद? आता याला वाटलं हा शिकलेला होता, आता आपण जर यांच्यासोबत वाद केला तर आपलंही ज्ञान त्या ठिकाणी वाढेल, म्हणून हा पंडित त्या ठिकाणी करतो म्हणे, वाद करतो. आणि मग त्या गावातल्या पंडिताला बोलवलं आणि पंडिताला बोलवल्याच्या नंतर या पंडिताची आणि त्या पंडिताची गाठ झाली. सगळे लोक त्या ठिकाणी 9-10 लोक गावातलेच होते. आता गावातलं पंडित म्हणजे मूर्खच, आणि हे 9-10 जे होते त्याचेच मित्र होते. आणि मग हरल्याच्या नंतर या पंडिताने त्या पंडिताला काय द्यायचं तर सांगितलं, हरल्याच्या नंतर आपल्या जवळचे सगळे ग्रंथ जो हरलाय ना त्याला द्यायचे आणि त्याला शरण जायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, असं ठरलं बुवा त्यांचं. ठरल्याच्या नंतर हे मूर्ख जे पंडित होता, जो काशीहून पंडित आला होता, त्याला म्हणत होता, का रे, आता हे त्यांचे मित्रच म्हटल्याच्या नंतर हे म्हटले, अगोदर तुम्ही म्हटले महाराज 12 वर्ष तुम्ही काशीला राहिले, म्हटल्याच्या नंतर तुम्ही ज्ञानी आहात, आमच्या गावातले पंडित आहेत, अगोदर तुम्ही काय करा, गावातल्या पंडिताचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. आता गावातला पंडित म्हणे आला आणि आल्याच्या नंतर तो पंडित या पंडिताला विचारायला लागला, का रे, कख्खा खैया मैया, असं म्हटलं. पुन्हा त्याने हात असे केले, म्हटले, कख्खा खैया मैया. ते काशीचं पंडित डोकं खाजवायला लागलं, म्हणे, अरे 12 वर्ष आपण काशीला राहिलो आणि आपल्याला एक उत्तर यावं नाही. शेवटी काय झालं, हरला महाराज, तो सगळे ग्रंथ दिले, घरी आला, नाराज झाला. घरी आल्याच्या नंतर याचा पंडिताचा जो भाऊ होता ते मूर्खाचा कळस होता. ते म्हणे, काय झालं दादा? अरे काय नाही म्हणे रे, माझे ग्रंथ गेले म्हणे माझे. चांगल्या सज्जन माणसाला गेले असते तर काय नसतं वाटलं, परंतु मूर्खाच्या ताब्यात माझे सगळे ग्रंथ गेले. असं म्हटल्याच्या नंतर बर बर बर, याने याचा ड्रेस घातला, हेही त्या मंदिराकडे आलं आणि आल्याच्या नंतर म्हटले, का हो, ते 9-10 जण तिथंच होते, तिथंच असतात ते. कोण बोर घेतला, कोणाची सोयरीक मोडली, कोण विहिरी घेतली, कोणाचा बोर खाली गेला, हे सगळं तिथं आपल्याला पाहायला भेटतं. सगळ्या गावातल्या सगळ्याही कांड्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. वायफाय, बायोडाटा सगळा तिथं पाहायला भेटतो. 9-10 लोक त्या ठिकाणी होतेच. म्हटले, का हो पंडित दिसता? म्हटले, हो पंडित आहे. मग शिकलो म्हणे. बर बर बर, करता का आमच्या पंडितासोबत वाद? ते म्हणे, हो. बोलवलं त्या मूर्खाला, पहिल्या पंडिताला बोलवलं आणि त्याचं एकच त्याला येत होतं, गावातलाच पंडित म्हटल्याच्या नंतर. आणि हे आल्याच्या नंतर आता हे मूर्खाचा कळस आणि पंडित, या पंडिताने पुन्हा विचारलं, बाबा कख्खा खैया मैया, असं म्हटल्याच्या नंतर ते म्हणे, ए मूर्खा, अरे अगोदर जोते जोतैया, बोये बोयैया, सिंचे सिंचैया, उसके बाद कख्खा खैया मैया. ते म्हटले, अरे अगोदर जोते जोतैया, जमीन नांगरावी लागते, मग बोये बोयैया, मग पेरणी करावी लागते, मग पोसे पोसैया, त्याचं पोषण करावं लागतं, आणि उसके बाद काय खक्का खैया मैया, त्याच्यानंतर आपल्याला काय भेटतं, अन्न खायला भेटत असतं. त्याने याचे सगळे ग्रंथ याच्या ताब्यात दिले. घरी आल्याच्या नंतर जो काशीला शिकला होता, म्हटले, भाऊ काय शिकलं तू असं गावामध्ये? म्हटलं, काय नाही रे. तो जो भाऊ होता तो मोठ्या पंडिताला सांगायला लागला, अरे काय नाही म्हणे, ते मूर्खच होतं म्हणे. ते काय म्हणे, कख्खा खैया मैया. मी त्याचा अर्थ असा लावला की तुमचं जेवण झालं का, तुमचं जेवण झालं का? मी त्याला म्हटलं, अरे सहज थोडी जेवण भेटत असते, अगोदर जोते जोतैया, जमीन नांगरावी लागते, नंतर बोये बोयैया, पेरणी करावी लागते,
पोसे पोसय्या पोसणी करावी लागते आणि नंतर ते आपल्या खायला भेटते. असे पंडित तुकोबारायला पाहिजेत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे सगळं जे सांगितलं ना मी, हे सगळा त्या ठिकाणी पंडिताचा वाद नाहीये, हे सगळं व्यर्थ आहे. तुकोबाराय म्हणतात अनिक नोहे माझे मना मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना. हो का पंडित शाना, हो का पंडित शाना शाना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना. होता पंडित सारा, होता पंडित सारा, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना. होता पंडित सारा, होता पंडित सारा, होता पंडित सारा, अनिक नोहे माझे मना. हो का पंडित सारा, हो का पंडित सारा, हो का पंडित सारा. म्हणून आज किती मोठा पंडित असला, किती मोठा गायक असला, किती मोठा जरी त्या ठिकाणी महाराज असला तरी त्याने काय ऐकावं? कृष्ण कथा ऐकावी बा. का? कारण सदा सेव्या श्रीमत भागवती कथा. आज फक्त सेवन करावं ते म्हणजे कृष्णाच्या चरित्राचं बुवा. म्हणून आजचा विचार करत असताना किती मोठा जरी पंडित झाला तरी त्याच्या अंतकरणामध्ये जर प्रेम नसेल ना तर त्याच्या परमार्थाला किंमत नाही. गाथामूर्ती गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत सांगत असतात, गुलाबजामू खाल्ले का तुम्ही? काय असतं तिच्यात? कोण म्हणते गांजा? कोण म्हणते? आपण पाहिले ना गुलाबजामू खाल्ले ना, काय असते? मैदा आणि खवा. तो खवा मी म्हणतो तुम्हाला, तुम्ही काय करा, गावरान तुपामध्ये तळा. गावरान तुपामध्ये म्हणतो, आता तूप म्हटलं की चूप आहे सध्या. गावरान तुपामध्ये तळा. जोपर्यंत तुम्ही गावरान तुपामध्ये जरी तळला मायबाप, तो जोपर्यंत तुम्ही त्याला साखरेमध्ये टाकणार नाही, त्या पाकामध्ये टाकणार नाही, तोपर्यंत ते गुलाबजामू आपल्याला गोड लागणार नाही. तसं किती मोठा ज्ञानी असला, किती मोठा पंडित असला, परंतु त्याच्या अंतकरणामध्ये जर प्रेम नसेल तर त्याच्या परमार्थाला किंमत नाही. अहो उद्धवजी बृहस्पतीकडे शिकलेले होते आणि भगवान कृष्णासारखे दिसायला उद्धवजी होते. उद्धवजीचा जर आपण विचार करायला गेलो तर एवढे ज्ञानी होते की ज्ञानी होऊन आत्मज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं. एवढे उद्धवजी दिसायला भगवान परमात्म्यासारखे होते. एवढे मोठे विद्वान असणारे उद्धवजी, परंतु परमार्थ होता परंतु प्रेम नव्हतं. जेव्हा भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये पाठवलं तेव्हा त्या भगवान गोपिकेंच्या द्वारे त्यांना प्रेम प्राप्त झालं. म्हणून भगवान परमात्मा किती जरी मोठा असला तरी राधा राणी भगवान परमात्म्याला म्हणते की देवा तुला प्रेम कळालं नाही, एकदा तू माझ्या जागेवर येऊन बघ. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा युरो रो कहे. हो क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, जानोगे मोहन तुम देव की भाषा. हो क्या होती है आशा, क्या होती निराशा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा रो रो कहे. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे.
किती मोठे जरी तुम्ही त्या ठिकाणी महाराज असले, परंतु तुमच्या अंतकरणामध्ये परमार्थाविषयी जर प्रेम नसेल तर तुमच्या परमार्थाला किंमत नाही. आज भगवान परमात्म्याच्या प्रेमाविषयी आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. म्हटले अहो, आजच्या दिवशी भगवान परमात्म्याने चरित्र कधी केलं, कसं केलं, याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे त्याचा विचार करत असताना म्हटले अहो, भगवान परमात्म्याने गोवर्धन उचलला, म्हणून तर ओमकार महाराज भगवान परमात्म्याला गिरधारी हे नाव पडलं. भगवान परमात्म्याने बासरी वाजवली, ती कशी वाजवली त्याचा विचार आज आपण करणार. म्हणजे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी लीला केल्या, कशा केल्या, तर त्याचा विचार करत असताना भगवान परमात्म्याने चरित्र कधी केलं त्याचा विचार तुकोबाराय करतात अभंगाच्या प्रथम चरणी. ओ ईदसे चरित्र केले नारायणे, ईदसे चरित्र केले नारायणे, वेदसे चरित्र केले नारायणे, वेदसे चरित्र केले नारायणे, ईदसे चरित्र केले नारायणे, ईदसे चरित्र केले नारायणे, वेदसे चरित्र केले नारायणे, वेदसे चरित्र केले नारायणे, रागता बोधने राखीताये, रागता बोधने राखीताये, रागता बोधने राखीताये, रागता बोधने राखीताये, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 वर्णी गुण नाम, वर्णी गुण नाम. ईदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोंदने राखीताई. रांगताने भगवान परमात्म्याने काही चरित्र केलं आणि राखताने काही केलं याचा विचार आपण आज करणार नाहीये, कारण आपल्याकडे टाइम नाही. रांगताना काही केलं आणि राखताने केलं, आणि हे सोंग भगवान परमात्म्याचं होतं. म्हटले कसं होतं, हे भगवान परमात्म्याने सोंग धरलं होतं. ऐका, मी लहानच होतो, 5वी मध्ये असेल मी, 5वी मध्ये होतो. आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी नाटक कंपनी आली, द्रौपदी वस्त्रहरण. तेव्हा नाटक होतं बघा, मी लहान होतो आणि नाटक एवढं छान होतं, द्रौपदी मातेचं एवढं छान प्रकारचं तिनं नाटक केलं त्या महिलेनं, मातेनं. खरंच भाव निर्माण झाला. मला वाटलं द्रौपदी मातेच्या दर्शनासाठी जाव, पडद्याच्या आड गेलो तर द्रौपदी माता विड्या फुकत होती. म्हणजे हे काय होतं, सोंग होतं. भगवान परमात्मा म्हणतात, मी जे केलं ना, राखताना जे केलं, राखताना जे केलं आणि रांगताना जे केलं ते सोंग होतं.